नमस्कार मंडळी, मी अनुराग आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपल्याला जयपूरच्या मैदानावर एक धडाकेबाज सामना पाहायला मिळाला. राजस्थानसमोर 221 धावांचं लक्ष होतं आणि प्लेऑफवर आपलं स्थान पक्क करायचं प्रेशर होतं. पण राजस्थानच्या बॅटर्सनी धूमधडाक्यात 221 धावाचं लक्ष प्राप्त केलं आणि प्लेऑफच्या दिशेने आणखी एक मजबूत पाऊल टाकलं. काल LSGने पहिली बॅटिंग करायला सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे मिचेल मार्शने धूमधडाक्यात त्यांना सुरुवात करून दिली आणि त्यांनी सुरुवातीपासूनच राजस्थानच्या बॉलर्सवर प्रेशर टाकत त्यांना रिदम प्राप्त करू दिले नाही. मिचेल मार्शने 96 धावा केल्या आणि फक्त 57 बॉलमध्ये 96 धावा करत LSGला जे मजबूत सुरुवात पाहिजे होती ते त्यांनी करून दिली. आणि मग निकोलस पुरन आणि बाकीचे मिडल ऑर्डरमधील बॅटर्स आहेत त्यांनी त्याला साथ देत LSGची धावसंख्या 220 धावांपर्यंत पोहोचली. एका वेळेस असं वाटत होतं की 240पर्यंत त्यांचा स्कोर जाईल, पण शेवटच्या काही ओव्हर्समध्ये त्यांचे बॅटर्स झेपाळले आणि 220पर्यंत ते मजल मारू शकले. मला वाटते राजस्थानच्या बॉलर्सनी थोडं डेथ ओव्हरमध्ये यॉर्करचा मारा करता आला असता आणि त्यांची थोडी फील्ड प्लेसमेंट आणि ड्रॉप कॅचेस आणि काही बाउंड्रीज काही अडवता आल्या असत्या. पण असो, जेव्हा LSGने 220 धावा बोर्डवर केल्या होत्या तेव्हा सगळे लोक कॉमेंट्री बॉक्समधील ॲनालिस्ट आणि मला पण असं वाटलं की LSG एक वन साइडेड सामना जिंकेल, पण राजस्थानच्या बॅटर्सच्या डोक्यात वेगळा प्लॅन होता. नेहमीप्रमाणे यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी बॅटिंग करायला आले. यशस्वीने ताबडतोब सुरुवात केली. काल वैभव सूर्यवंशी थोडा 1-2 ओव्हर सांभाळून खेळताना दिसला आणि यशस्वीने सुरुवातीला वैभव सूर्यवंशीवर प्रेशर येऊ दिले नाही. त्याने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत स्कोर बोर्ड हलता ठेवला आणि मग आपण बघितलं की 3-4 ओव्हरमध्ये जेव्हा वैभवचा जम बसला तर त्याने पण काही आकर्षक फटकेबाजी करत आपला दबदबा कायम ठेवला आणि पॉवर प्लेमध्ये ऑलमोस्ट 12च्या रन रेटने त्यांनी धावा करत 70-72 धावा स्कोर बोर्डवर लावल्या होत्या आणि मला वाटतं तिथेच त्यांनी राजस्थानच्या बाजूने सामना फिरून टाकला होता. मग यशस्वी जयस्वाल आऊट झाल्यावरती ध्रुव जुरेलने वैभव सूर्यवंशीला साथ दिली आणि एक मॅच्युअर्ड पार्टनरशिप करत विजेच्या दिशेने विजेच्या उंबरठ्यावर राजस्थानला पोहोचवून ठेवले. इथे आपल्याला यशस्वी जयस्वालचं तर कौतुक करावंच लागेल, पण त्याचबरोबर वैभव सूर्यवंशीचं कौतुक करावं लागेल. त्याने सुरुवातीला थोडा त्रास पडत असताना काही अट्रॅक्टिव्ह शॉट खेळत आपला कॉन्फिडन्स कमी होऊ दिला नाही. आपण बघितलं मयंक यादवच्या ओव्हरमध्ये तो थोडा स्ट्रगल करताना दिसला पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये, पण त्याने मग एक चिकी शॉट खेळला थर्ड मॅनच्या वरून आणि मग एक कव्हर्सवरती जो 6 मारला आणि आपला कॉन्फिडन्स त्याने वापस मिळवला आणि मग मिड विकेटवर 2 लगातार 6 मारले. तर पाहिजे जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे आणि एक महत्त्वाचा विजय राजस्थानच्या दृष्टीने प्लेऑफच्या आपले स्थान पक्के करण्यासाठी. तर काल आणि रियान परग नसताना यशस्वी जयस्वालने एक छान कॅप्टनशिप केली आणि एक लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणून चांगली सुरुवात करून दिली आणि मग आपण बघितलं बाकीच्या बॅटर्सने उरलेली औपचारिकता पूर्ण करत एक शानदार विजय LSGवर मिळाला. LSGचा नेहमीप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी येऊन ते सामना हरत आहे आणि जो सीझन खराब झाला तो अजून वर्स्ट होत चाललेला आहे. तर मला वाटते एक इंटरेस्टिंग मोडवर आता IPLचा पॉईंट टेबल IPLची स्पर्धा येऊन ठेवलेली आहे. एका पॉईंटसाठी पंजाब, राजस्थान आणि KKR हे टीम्स आता डोळा ठेवून आहे आणि उरलेल्या मॅचमध्ये आता आपण बघू काय स्थिती होईल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. अशा दर्जेदार मराठीमधील क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.